नोकरीवाल्याने पगारावरच भागवावं, वरच्या मालाची अपेक्षा करू नये. आणि जेवढ्या जेवढ्या माणसाने आयुष्यात टक्के घेतले, टक्के 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 म्हणजे घरकुलात टक्का, मुरुमात टक्का, खडीत टक्का, पाण्यात टक्का, नळात टक्का, कोकात टक्का, संडासात टक्का, भांड्यात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का. सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन मेली, ईडी होऊन. नगरपालिकेच्या गार्डन मध्ये येडे होऊन खडे हाणतात झाडांना. पाया पडून सांगतो, लक्ष्मी प्रारब्धात असेल तेवढीच मिळवा. तुम्ही जर वर कमाई केली तर बोलू नये. तुमच्या घरात एक अशी क्वालिटी जन्माला येणार, अख्ख्या इस्टेटीचं वाटोळं करणार. तुम्ही गेम होणार त्यांचा. तुम्ही जितक्या पापाची लक्ष्मी आणणार तितक्या घराचा सुपडा साफ होणार. तुमचं काय मत आहे? ज्या ज्या घरात कमी कष्टाचा पैसा आहे त्या घरात एक माणूस येडा आहेच. येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगाऱ्या तरी. गेम होणार. तुम्ही पहा, कोटीच्या गाड्या आहेत काही लोकांना फिरायला. कोटी 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 म्हणजे 100 लाख. ते काय आपल्यासारखं नाही, तंबाखूची पुडी कपाशी हरवली तर दुपारभर हिंडत होतं. कोटीची गाडी आहेत आणि ती गाड्यांमध्ये हिंडतात कशाला माहिती का? लग्नाला, दहाव्याला. आणि गाडी एक कोटीची. पण कोणत्याही कोटीच्या गाडीतून उतरला ना माणूस, मला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवा, हसत कधी उतरत नाही. दरिद्री हसणारच नाही. कोटीची गाडी आहे, काय रोग झाला का? पण उतरलं ना, अरे काय मुळे दुखात का? हसला. याचं कारण आहे गरिबाचा तळतळाट गेम करणार. आणि ती माणसं आम्हाला नेत्यात बंगल्यावर. महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहित? आमच्या पायानं आमच्याच घरांचा बोंग्या केला तर त्यांचं का नीट व्हायचं? चला, आता आम्हाला वाटतं पाया पडायचे 10-15 हजार मिळतील. चला. आणि गेलो का बारीक आहे का महिला मंडळ, 5 कोटीचा नसतो बंगला आहे त्याचा. बंगला 5 कोटी कोटी. आणि तो झुंबर आहे ना, झुंबर लाईटीचा, तोच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज आहे ना, फ्रीज अख्ख्या गावाची देशी दारू त्याच्यात बसेल एवढं फ्रीज. आणि बायको सोन्यानं वाकेल. आणि तो सोफा सेट आहे ना, सोफा सेट, त्याच्यावर जर बसला माणूस डायरेक्ट खाली जातो. त्याला परत वर काढा एक माणूस चालबावर. आणि ते आमच्या शेजारी बसतं. नीट पाय माझ्या हातात. महाराज महाराज हे सगळं आपलं आहे. महाराज 6 धाबे आहेत, 9 पंप आहेत, 11 बार आहेत. आताच 2 कला केंद्र टाकले. हे सगळं आता हात बदलल बरं का, नीट पहा. महाराज महाराज पण काय करता? हात बदलला बरं का. महाराज काय करता? इकडं काय आहे माहिती का, खाटावर त्याचा पोऱ्या झोपेले. आणि ते 10वी पासून दिशी पियत होतं, त्याचं लिव्हर खराब झालंय. महाराज येतं काहीच नाही. महाराज इकडं काय माहिती का, पोरगी झोपेले त्याची. महाराज एकटीच आहे. 15 दिवस पळून गेली ती, कालच आणली. महाराज आता बोला तुम्हीच. महाराज यास यास
याच काय करू, मी बाहेर गेलो का पिटून देन काय करतो. हे म्हणते ना, अरे 5 कोटीचा बंगला बांधू शकला, एका चांगल्या पोराचा बाप होऊ शकला नाही, हा तुझा पराजय आहे. या जगात 9 साडीतल्या आईचा मुलगा फौजी आहे, फाटक्या धोत्रातल्या बापाचा पोरगा मिलिटरीत आहे, आणि समाजात सेवा करणारे जेवढे सर्व्हिसवाले आहेत सगळे शेतकऱ्याचे. होमगार्ड शेतकरी, पोलीस शेतकरी, PI शेतकरी, API शेतकरी, फौजी, अग्निशामक दल, जी कोणताही दल सांभाळा शेतकऱ्याचीच पोर आहे. आतापर्यंत मला उद्योगपतीचा पोरग मिलिटरीत दाखवा, जाणारच नाही. आणि यांचे तर कधीच जाणार नाही. जे नेतृत्व करतात ना त्यांची नाही जाणार. आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य फक्त शेतकऱ्याच्याच पोरानं टिकवलं. तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याचाच 3 रंगाचा आई लुगडं नेसते, पोरगा मिलिटरीत आहे. असू द्या, पोरगे म्हणतं आई माझा मिलिटरी नंबर लागलाय, आई म्हणते डोळ्याचं पाणी बस बस, माझं दूध प्यायल्याचं तुला चीज झालाय, माझ्या दुधाचं आज समाधान झालंय. घालून दाखवा तुम्ही. हो, हे फक्त शेतकऱ्यालाच करावं. तुमचं काय मत आहे? रात्रीची भाजी आई सकाळी गरम करणार पण मुलगा सांभाळणार, रात्रीचं कालवण सकाळी गरम करणार पण सांभाळणार. जेवढे जेवढे संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. मोठ्याचे करीत नाही, मोठ्याचे करणारही नाही. त्यांनी फक्त आपल्याला म्हणायचं विकासाच्या दृष्टीने काही भरीव कामं करायची.